आणि 5च्या 5 बातम्या कोणत्या आहेत आपण एक नजर टाकूयात। कल्याणमध्ये शिंदे गटाचं संख्याबळ 65 वर पोहोचलंय। नेमकं काय कल्याण डोंबिवलीमध्ये होतं या संदर्भात अमजद खान आमचे प्रतिनिधी आम्हाला माहिती देणार आहेत। त्याचबरोबर तानाजी सावंतांविरोधात पुतण्यानंच बंड केलेला आहे। धाराशिवमधला हा सगळा राजकीय ड्रामा आपण ओंकार कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर शिरूरमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली आहे। अविनाश पवार या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। याशिवाय संभाजीनगरमध्ये 24 तासातच भाजप शिवसेनेची युती तुटली आहे। नेमके कारण काय मोहसिन शेख यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचं भाजपचे किशोर जोरगेवार म्हणालेले आहेत। याचा अर्थ नेमका काय अभिषेक भटपल्लीवार या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। आपण सुरुवात करूयात कल्याण डोंबिवलीमधून। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता संख्याबळ आणि सत्ता स्थापनेचा गेम सुरू झालाय। शिवसेनेनं आता थेट भाजपचा गेम केला असून कल्याण डोंबिवलीमध्ये आपला महापौर बसवण्यासाठीच्या आकडेवारीची जुळवाजुळव केली जाते। शिंदे गटाच्या मदतीला मनसेनं आपल्या पाठिंब्याचं इंजिन जोडलंय। मनसे आणि शिवसेना आता कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र दिसणार आहेत। केडीएमसीत शिवसेना शिंदे गटानं 65चा आकडा गाठलेला आहे। शिवसेना शिंदे गट 53, मनसेचे 5, ठाकरे गटाचे 4 बंडखोर असे मिळून 9 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 आणि काँग्रेसचे 2 अशी नगरसेवकांची जुळवाजुळव त्यांनी केलेली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, अखेर शिवसेनेनं या सगळ्या पक्षांचं कडबोळं तयार केलंय खरं, पण भाजपला सोबत घेणार असंही श्रीकांत शिंदे म्हणतायत। मग हे सगळे नगरसेवक गोळा केल्यानंतर जर मॅजिक फिगर गाठली जात असेल तर भाजपला शिवसेना कशी सोबत घेणार आहे? विनोद सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 122 जागा आहे आणि मॅजिक फिगर गाठण्यासाठी 62 जागांची गरज आहे आणि सध्या शिवसेना शिंदे गटाने 65चा आकडा गाठला आहे। आज सकाळी कल्याण डोंबिवलीत जे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आले होते ते 53 नगरसेवक नवी मोई येथील कोकण भवनला दाखल झाले। त्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनी आपल्या 5 नगरसेवकांसोबत त्या ठिकाणी दाखल झाले। त्यानंतर जे राजकीय खेळी सुरू आहे असे चित्र स्पष्ट झाले आणि आता शिवसेनेने आपला 53 जे नगरसेवक त्यांचा गट स्थापन केला आहे। मनसेने 5 जणांचा गट स्थापन केला। काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवसेनेसोबत आहे, म्हणजे त्यांचा आकडा 65 पर्यंत गेला आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे आतापर्यंत भाजपने गट स्थापन केलेला नाही आणि या सर्व प्रक्रियेवर भाजपचे नेते लक्ष ठेवून आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे। ज्या प्रकारे अंबरनाथमध्ये भाजपकडून जी खेळी गेली होती त्याच्या वचका काढण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी ही खेळी केली असल्याचे सांगितले जात आहे। सध्या विनोद सर, शिवसेनेने 65चा आकडा गाठला आहे। एकीकडे खासदार श्रीकांत शिंदे असे सांगत आहे की महायुतीच्या महापौर बसणार, मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौरसाठी रस्सीखेच सुरू आहे आणि शिवसेनेने भाजपवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या 65चा आकडा आता गाठला आहे। आता भाजप नक्की काय भूमिका घेणार, भाजपचे नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। रवींद्र चव्हाण हे दिल्लीला आहेत, त्यांच्या अजूनपर्यंत त्यांच्या नेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया अजून आलेली नाही। तर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या दोन्ही महापालिकेत शिवसेनेने आता खेळी सुरू केली आहे आणि एका प्रकारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपाला मोठा धक्का दिला आहे। अगदी शिवसेनेने तिथे खेळी सुरू केलेली आहे, भाजपला धक्का दिलाय। भाजपची प्रतिक्रिया काय हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण अमजद आता त्याचे पडसाद मुंबईमध्ये उमटू लागलेले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं जो शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे, शिवसेनेला पाठिंबा दिलाय, त्याचे पडसाद मुंबईत उमटू लागलेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये फूट पडल्याचं दिसतंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी चांगलाच या मुद्द्यावरून समाचार घेतलाय। शिंदे गट म्हणजे महाराष्ट्रासाठी एमआयएम आहे, महाराष्ट्राच्या गद्दारांना पाठिंबा देणं हे चूक असल्याचं राऊत म्हणालेले आहेत। त्याचबरोबर शिंदेंना पाठिंबा म्हणजे माती खाणं असा त्याचा अर्थ होतो, अशा शब्दात राऊतांनी मनसेवर निशाणा साधलाय। त्याचबरोबर मनसेच्या स्थानिक नेत्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा राऊतांनी केली। आपण पाहूयात। माझा अद्याप विषय संपलेला नाही, त्या पक्ष नेतृत्वानं त्याच्यावरती कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही। कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते, ते मी पाहिले, ते मला लोकांनी निदर्शनास आणले। आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय एमआयएम आहे का?
नाही. पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांतराची कीड वेळीच रोखणं हे न्यायालयाचं काम असलं तरी आजसुद्धा सर्वोच्च न्यायालयानं माती खाल्लेली आहे. आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात आजची तारीख ठरलेली असताना सुनावणी घेतली नाही आणि परत एकदा ही सुनावणी पुढे ढकलली. याला म्हणतात माती खाणं आणि देशाच्या रासाला हातभार लावणं. सर्वोच्च न्यायालय ते लावतं. महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकते की तेवढा पुरतीच ठेवायला हवी. ईडी आहे काही लोकांच्या मागे, तिकडे तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील ना. पण तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि याच संदर्भात पुन्हा एकदा आपण अमजदकडे जाणार आहोत. अमजद, संजय राऊतांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. संजय राऊत अतिशय संतप्त मुद्रेमध्ये दिसत आहेत आणि त्यांचा निशाणा बहुधा संदीप देशपांडेंकडे आहे. कारण राजू पाटील जेव्हा बोलत होते तेव्हा मनसेचा एक बडा नेता तिथं उपस्थित होता असा त्यांचा सूर आहे. काय नेमकं घडलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये? राजू पाटील जरी सांगत असले विकास कामांसाठी ही युती आहे, मात्र नेमकी घडामोड काय घडते आणि मनसेच्या या भूमिकेनंतर तिथे ठाकरे गटामध्ये काय वातावरण आहे? विनोद सर, जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकी आधी जी युती झाली मनसे आणि ठाकरे गटाची, त्या वेळी देखील या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पटत नव्हता. अनेक ठिकाणी जे आहे मनसेसमोर ठाकरे गटाने उमेदवार उभे केले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये ऑलबेल नव्हता, हे खरं आहे. आणि यानंतर जेव्हा 11 नगरसेवक निवडून आले त्यापैकी 2 शिंदेच्या नेत्यांनी 2 नगरसेवकांना पळवलं आणि मनसेचे जे नेते आहे राजू पाटील यांनी मनसाल चिन्हावर जे निवडून आले 2 नगरसेवक त्यांना आपल्या बाजूनं केलं. त्यानंतर या दोन्ही पक्षामध्ये वाद वाढत गेला आणि आता ही परिस्थिती झाली आहे की मनसे नेते राजू पाटील यांनी शहराचा विकास करण्यासाठी आम्ही युती केली आहे आणि बाहेर राहून फायदा काय, हे सर्व कारणं त्यांनी दिली आहे. सध्या शिवसेनेचे जे स्थानिक नेते आहे सचिन बासरे असो किंवा त्यांचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी अद्याप या प्रकरणावर काही बोललं नाही आहे. सध्या त्यांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. मात्र कल्याण डोंबिवली ज्या प्रकारे ठाकरे बंधूंच्या पक्षात फूट पडली आहे, त्यामुळे राजकीय वातावरण या ठिकाणी तापले आहे, हे खरं आहे. धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि त्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. कल्याण डोंबिवलीतल्या या राजकीय घडामोडीचे राज्याच्या राजकारणावर सुद्धा दूरगामी परिणाम संभवत आहेत. विशेषतः ठाकरे बंधूंमधले संबंध यामुळे ताणले गेलेले आहेत. पुढची बातमी धाराशिवमधून आहे. धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंतांना झटका बसला आहे, कारण तानाजी सावंत यांच्या घरातूनच बंडखोरी झाली आहे. सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांनी बंडखोरी केली आहे. परांडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 जागा आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर त्यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत. तानाजी सावंत यांना घरातूनच मोठं आव्हान मिळालेलं आहे. त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत आपल्या समर्थकांना उमेदवारी देत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे. ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी. ओंकार, हा सगळा प्रकार म्हणजे धनंजय सावंत यांचं तानाजी सावंतांविरुद्ध बंड म्हणायचं की नुरा कुस्ती म्हणायची? विनोद सर, जर बघितलं तर मागील काही दिवसांमध्ये तानाजी सावंतांच्या समोरील अडचणीत जी आहे ती कुठेतरी वारंवार वाढ होताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जर बघितलं तर शिवाजी सावंत आणि तानाजी सावंतांमधील वाद जो आहे तो कुठेतरी चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर नुकत्याच ज्या काही महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तानाजी सावंतांचे पुत्र जे आहेत ते कुठेतरी पराभूत झालेले आहेत. त्यानंतर सावंतांना हा मोठा झटका म्हणता येईल, कारण की जे धनंजय सावंत तानाजी सावंतांची पूर्ण यंत्रणा ज्यावेळी तानाजी सावंत जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी सांभाळायचे, तेच धनंजय सावंत जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये कुठेतरी धनंजय सावंत तानाजी सावंतांच्या विरोधात उभे असलेले आता कुठेतरी पाहायला मिळतात. तानाजी सावंतांचा जो मतदारसंघ आहे परंडा, त्या मतदारसंघातील मुख्य तालुका असलेल्या परंडा तालुक्यातील 5 जिल्हा परिषदेच्या आणि 10 पंचायत समितीच्या जे काही जागा आहे त्याच्यावरती स्वतंत्र उमेदवार धनंजय सावंत यांनी कुठेतरी दिलेले पाहायला मिळत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये जर बघितलं तर जेव्हा जेव्हा तानाजी सावंत धाराशिव मध्ये यायचे, जेव्हा जेव्हा काही पक्षाच्या बैठका असतील, तानाजी सावंतांचे जे काही दौरे असायचे त्या दौऱ्यांपासून धनंजय सावंत जे आहे ते कुठेतरी लांब असलेले पाहायला मिळत होते.
मात्र ही कुठतरी जे काही लांब धनंजय सावंत असायचे ते कुठतरी वैयक्तिक कारणास्तव असतील अशा जो काही समज आहे तो बाहेर पसरवण्यात आलेला होता. मात्र आता थेट निवडणूक जाहीर झाल्यानंतर धनंजय सावंतांनी आपले उमेदवार जाहीर करत कुठेतरी आगामी काळात पुन्हा एकदा राज्याला एका काका विरुद्ध पुतण्याची लढाई पाहायला मिळते की काय अशी शक्यता जी आहे ती कुठेतरी निर्माण करून दिलेली पाहायला मिळते. आणि धनंजय सावंतांनी हे जे काही उमेदवार दिलेले आहेत तो तानाजी सावंतांसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. विनोद सर, धन्यवाद ओंकार दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे उभे ठाकलेले आहेत. त्यांनी आपले 15 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उभे केलेत. आता पाहायचं आहे की पुढे प्रचारादरम्यान दोघांमध्ये सामना कसा रंगतोय. पुढची बातमी पुण्यातून आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिरूर तहसील कार्यालयात मोठा गोंधळ झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघी काही मिनिटं बाकी असताना उमेदवारांनी मोठ्या संख्येनं इथं गर्दी केली होती. त्यामुळे शिरूर तहसील कार्यालयात पोलीस आणि काही उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. या गोंधळामुळे काही उमेदवारांना आपले उमेदवारी अर्जच दाखल करता आलेले नाहीयेत. अविनाश पवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. अविनाश, सगळा गोंधळ झाला त्यामुळे काही उमेदवारांना आपले फॉर्म भरता आलेले नाही आहेत. आत्ता तिथली परिस्थिती काय आहे? विनोद जी, आपण पाहतोय की आता वेळ संपून गेलेली आहे. मात्र यासाठी कालपासूनच खरं तर या सगळ्याच भागामध्ये म्हणजे शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात होती. मात्र खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, उत्तर पुणे जिल्ह्यातल्या या संपूर्ण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठीचे जे फॉर्म भरण्याची गर्दी ही सातत्याने वाढताना दिसत होती. आज शिरूरमध्ये मात्र कहर गाठल्याचं आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा सगळा जो प्रकार आहे तो सातत्याने होताना दिसतो. महत्त्वाचं म्हणजे पोलीस आणि जे उमेदवार आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत होती. आत्ता देखील काही जे अपक्ष उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. खरं तर AB फॉर्म देण्यासाठी लागणारा उशीर, वेगवेगळ्या पक्षांमधल्या युत्या, या सगळ्या याच्यासाठी कारणीभूत आहे. कारण शेवटपर्यंत कोण कुणाशी युती करतं आहे, कोण कुणाकडून AB फॉर्म घेणार आहे, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता येणं हे मुश्किल झालं होतं आणि त्याच्यामुळे उमेदवारांची धावपळ सुरू होती. आत्तासुद्धा जी परिस्थिती आहे ती तिथे त्या पद्धतीने गर्दीची होती. मात्र आत्ता ही जी वेळ संपलेली आहे. आज आता हा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस संपलेला आहे. उद्या आता त्याची छाननी होईल. 27ला उमेदवारी हे अर्ज फायनल होतील, उमेदवारी चिन्ह वाटप होईल, त्यानंतर 5ला मतदान आणि 7ला याचा निकाल. अशा पद्धतीचा हा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे. मात्र आपण पाहतो की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण सगळीकडेच ही परिस्थिती आत्ता पाहायला मिळाली आणि मोठ्या प्रमाणात जे उमेदवारी अर्ज आहेत ते भरण्यासाठी उमेदवार पुढे आल्याचं चित्र पाहायला मिळते. एकूणच आता कशा पद्धतीची लढत होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता जसं आपण पाहिलं की आंबेगावमध्ये 2 राष्ट्रवादीमध्ये युती होत नाही आहे. तिथे ठाकरे गट आणि शिंदे गट, शिवसेना हे युती करतायत आणि राष्ट्रवादीच्या समोर उभे राहत आहेत. अशा पद्धतीचं चित्र आहे. तर दुसरीकडे जुन्नरमध्ये शेजारी 2 शिवसेना ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी समोर फाईट देत आहेत. अशा पद्धतीने हे सगळं चित्र उभं राहत आहे. त्यासाठी उमेदवारी जे अर्ज आहेत ते भरण्यासाठी उमेदवारांची खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या सगळ्या भागामध्ये तोबा गर्दी दिसत होती आणि शिरूरमध्ये तर अगदी ही उच्चांकी गर्दी पाहायला मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळे इथे आता जी काही बाचाबाची वगैरे झाली होती, एकूणच सगळा प्रकार वाढलेला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अपक्ष उमेदवार जे आता उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेले ते देखील कुठेतरी तक्रार करताना दिसत आहेत. एकूणच आता चित्र जे आहे ते जिल्हा परिषदेच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला इथे रंजक असं दिसून येतं. रंजक चित्र दिसून येत आहे. मात्र झालेल्या गोंधळामुळे काही उमेदवारांचं नुकसान झालंय, त्यांना आपला फॉर्म भरता आलेला नाही आहे. पुढची बातमी आहे संभाजीनगरमधून. संभाजीनगरमध्ये काल शिवसेना भाजपची युती झाली होती, पण अजून 24 तास उलटलेले नसतानाच ही युती तुटलेली आहे. कारण युतीची काल घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत युती नको अशी ठाम भूमिका घेतली होती, घोषणाबाजी केली होती. दरम्यान आज शिवसेनेच्या जागांवर भाजपने AB फॉर्म दिल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युती तुटल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. मोहसिन शेख यांच्याकडे आपण जाऊयात थेट या संदर्भात बोलण्यासाठी. मोहसिन, संभाजीनगरमध्ये चित्रविचित्र प्रकार घडताना दिसत आहेत. महापालिका निवडणुका असो, जिल्हा परिषद निवडणुका असो, त्या अगोदर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो, प्रत्येक वेळेला भाजप मोठा की शिवसेना मोठा हा वाद रंगलेला आहे आणि त्या वादाचंच पर्यवसान आता युती तुटण्यात झालंय. नेमका प्रकार काय झालाय? नक्कीच विनोद सर, आपण काल बघितलं तर काल अतुल सावे असतील, संजय शिरसाट असतील आणि इतर आमदार खासदार असतील, या सगळ्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा देखील झाली, ज्यात 25 जागा शिवसेना, 27 जागा भाजप लढणार.
उरलेल्या ज्या 11 जागा आहेत ज्या सिल्लोडच्या होत्या तिथे अब्दुल सत्तार हे स्वतंत्र लढणार असल्यामुळे दोन्ही पक्ष तिथं आपल्या आपल्या पद्धतीने लढणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र रात्रीतून काही सूत्र फिरले आणि नाराजी नाट्य आपण जर बघितलं तर सावेंच्या गाडीसमोर ज्या पद्धतीने काल विरोध झाला, राडा झाला आणि त्यानंतर आज शेवटचं जे 3 वाजेपर्यंत वेळ होता उमेदवारी अर्ज भरण्याचा, त्याच्या काही तासापूर्वी अचानक पद्धतीने पैठणमध्ये ज्या जागा पैठणमधल्या 9 पैकी 7 जागा ह्या शिवसेनेला सुटल्या होत्या, इतर ठिकाणी भाजप लढणार होतं. मात्र जिथे शिवसेनेच्या जागा सुटलेल्या आहेत त्या ठिकाणी भाजपने एबी फॉर्म दिल्याचा आरोप भुमरे यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच शिवसेनेने देखील तिथे एबी फॉर्म दिला. फक्त पैठणच नाही तर कन्नडमध्ये देखील 2-3 ठिकाणी अशाच पद्धतीने भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि त्या ठिकाणी देखील युती तुटली आहे. त्यामुळे एकंदरीत आता आणखी एक तालुक्याचे अपडेट समोर येत आहेत. भाजपचे नेते फोन उचलायला तयार नाही, शिवसेनेचे नेते देखील आता फोन उचलत नाहीये. त्यामुळे एकंदरीत आता युती तुटल्यास जमा झाल्याची देखील चर्चा पाहायला मिळते. ज्या पद्धतीने कालपर्यंत ही युती झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा युती तुटलेली आहे. महानगरपालिका निवडणुकीत देखील आपण पाहिलं 10 बैठकानंतर देखील युती झाली नव्हती. मात्र या निवडणुकीत युती करण्याचा प्रयत्न झाला, अधिकृत घोषणा झाली, मात्र शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा अनेक ठिकाणी युती तुटलेली आहे. त्यामुळे याचे परिणाम आता निवडणुकीत काय होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना आमने सामने असल्याचं चित्र देखील पाहायला मिळणार आहे. ज्या सिल्लोडच्या 11 जागा आहेत त्या ठिकाणी थेट भाजप आणि शिवसेना सामना होणार आहे आणि आता युती तुटलेल्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये युती आणि त्यातून होणारा राडा हा काही नवीन नाही आणि त्यात आता ही युती पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी तुटलेली आहे. विनोद सर. अगदी धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल. भाजप आणि शिवसेनेमधली युती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा तुटलेली आहे. जे चित्र महापालिकेदरम्यान दिसलं होतं तेच चित्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दरम्यान सुद्धा दिसते. पुढची बातमी चंद्रपुरातून आहे. चंद्रपुरात महापौर पदावरून चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. यानंतर आता भाजपकडूनही वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. अशातच आता किशोर जोरगेवार यांनी सुद्धा काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. फक्त इतकंच नव्हे तर आम्ही सत्ता सुद्धा स्थापन करू असंही जोरगेवार म्हणाले. तर आम्ही येऊ, परंतु शिवसेनेची अशी कोणतीही मागणी नाही, ती मागणी करू शकत नाही. याचं कारण असं आहे की राजकारण हे संख्याबळावर चालत असते. त्यांच्या जो संख्या किती आहे, शिवसेनेच्या 6 सोबत त्यांच्या जो अधिक मित्रपक्षांचा किती लोकांचा गट तयार होतो, त्या गट तयार झाल्यानंतरच्या या गोष्टी आहे. आणि म्हणून आजचं जे गोष्ट आहे ती काही व्यावहारिक नाही आहे, जे काहीतरी बोलण्यासारखं आहे. एक तर महापौराचं आरक्षण निघायचं आहे. महापौर कोणत्या गटातला कोणत्या प्रवर्गातला निघतो, तो उमेदवार त्यांच्याकडे आहे का, इथून त्याची सुरुवात होते. त्याच्यामुळे महापौर आम्हाला द्या किंवा तर आम्ही येऊ, ही भूमिकाच नाही, ती मागणी त्यांची नाही आहे. त्याच्यामुळं असं काही होऊ शकत नाही. एक आमचा प्रयत्न हाच असणार आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर आम्हाला त्या ठिकाणी असं बसवायचा आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अभिषेक भटपल्लेवार, आपले नेते, आपले प्रतिनिधी. अभिषेक, हा सगळा प्रकार जर बघितला तर काँग्रेसकडे संख्याबळ पुरेसं दिसतंय. काँग्रेसकडे फक्त काही नगरसेवकांची गरज आहे. ती नगरसेवकांची गरज सुद्धा शिवसेनेकडनं पूर्ण होण्याची शक्यता आहे. असं असताना भाजपनं सुद्धा अजून आपला दावा सोडलेला नाही आहे. काय नेमका प्रकार आहे आणि कोणाची सरशी होणार या सगळ्या लढाईमध्ये? तर मागील काही दिवसापासून काँग्रेसमध्येच लढत सध्या सुरू आहे. काँग्रेसचं भले बहुमत असेल किंवा त्यांच्याकडे संख्याबळही बऱ्यापैकी आहे. जवळपास 30 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत आणि काही बंडखोर, काँग्रेसचेच बंडखोर असूनही त्यांची सत्ता बसण्याची इथे शक्यता आहे. परंतु भाजपने त्याच्यात आपला बॉल टाकत सत्ता म्हणजे महापौर हे भाजपचाच बसेल असा दावा केल्यानंतर दोनही पक्षामध्ये वाद प्रतिवाद आणि प्रत्युत्तर देणं सुरू झालं. त्याच्यातच वडेट्टीवारांनी जोरगेवार यांचे काही नगरसेवक जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे असं त्यांनी वक्तव्य केल्यानंतर प्रत्युत्तर हे जोरगेवारकडून आज आलं आणि काँग्रेसचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचं जोरगेवार आज म्हणाले. परंतु या सगळ्याच्या याच्यामध्ये शिवसेनेचं जे महत्व आहे याच्यामध्ये किंग मेकरची भूमिका सध्या शिवसेनेची आहे. परंतु शिवसेनेला कुठेतरी बाजूला ठेवून आपली सत्ता बसवण्याचं काम सध्या काँग्रेस करत आहे. परंतु काँग्रेसमधीलही 2 बडे नेते आहेत, वडेट्टीवार असेल किंवा धानोरकर असेल, या दोघांमध्ये सध्या टोकाच्या भूमिकेचे सध्या वातावरण वाद सुरू आहे. महापौर माझ्या गटाचा बसेल की वडेट्टीवार गटाचा बसेल, या दोघांमध्येच सध्या संभ्रम निर्माण असल्यामुळे भाजपने आपला महापौर बसेल असा सध्या याच्यामध्ये डाव टाकलेला आहे. विनोद सर.
धन्यवाद अभिषेक दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की चंद्रपूरमध्ये फारच रंजक अशी स्थिती निर्माण झाली. खरं तर काँग्रेसला शिवसेनेच्या साथीनं महापौर बसवणं सहज शक्य असताना सुद्धा तिथं काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहामुळे हा सगळा प्रकार घडताना दिसतोय. धन्यवाद सर्वांचे दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली. शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसला. ठाकरेंचा एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याचं समजतंय. प्रभाग क्रमांक 157 मधून ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या सरिता म्हस्के या आजच्या शिवसेना भवनातल्या पक्षाच्या बैठकीला गैरहजर होत्या. त्यानंतर गटनोंदणी करण्यासाठी ठाकरेंचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना झाले असता तिथे सुद्धा सरिता म्हस्के गैरहजर होत्या. त्यामुळे सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असल्याचं समजतंय. तसं झाल्यास शिवसेना युबीटीच्या एकूण नगरसेवकांची संख्या 64 वर जाणार आहे. दरम्यान सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत. त्या थेट कोकण भवनला जाणार आहेत अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी काही वेळापूर्वी दिली होती. त्या संपर्कात आहेत आणि त्या तिथे पोहोचतील कोकण भवनला. आजच्या बैठकीला नव्हत्या त्यामुळं बैठकीला नसेल, परंतु त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण भवनला डायरेक्ट येतील. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झालेल्या MIMच्या 22 वर्षीय महिला नगरसेविका सेहर शेख या चर्चेत आहेत. विजयानंतरचा त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचं हे वक्तव्य सध्या केंद्रस्थानी आलंय. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला असून आता सेहर शेख यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझ्या हातात भगवा आणि हिरवा अशा 2 रंगाचे 2 धागे आहेत. माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे. जर भगवा रंग असता तर मुंब्रा भगव्या रंगात रंगवा असंही मी म्हणाले असते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है. उसका अर्थ यही है, सिंपल है बहुत. पार्टी लेवल पॉलिटिक्स का अर्थ है, मेरे पार्टी का झंडा हरा कलर है तो मुझे हरा कलर करना है. अगर मेरे पार्टी का झंडा ऑरेंज होता, भगवा होता, तो मैं बोलती कि पूरे मुंब्रा को भगवा कलर में रखना है. बट अनफॉर्चुनेटली मेरे पार्टी का झंडा ऑरेंज नहीं है, तो इसीलिए मैं वो स्टेटमेंट नहीं दे पाई. बट वो जो ग्रीन करने का, रंगने का जो स्टेटमेंट है, उसका प्योरली मतलब यही है. लोग उसके कई सारे मतलब निकाल सकते हैं, उनकी मर्जी है ना. आजाद देश है अपना, जिसको जो सोचना है सोचे. बट मेरा जो स्टेटमेंट निकला है उसका मतलब यही था. कोई कम्युनल पॉलिटिकल मतलब नहीं था, प्योरली पार्टी लेवल पॉलिटिकल मतलब. आणि या बातमीचा एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.